नाव आहे अमृत जल, मात्र अमृत जल आल्यापासून हे अमृत बाबूपेठ वासियांना थेट नालीतून घेऊन प्यावं लागतंय। ज्या नालीमध्ये मलनिस्सारण होतं तिथूनच हे अमृत घेऊन पिणं बाबूपेठकरांचा नाईलाज झालाय। आज तर चक्क या अमृतात नारू या जंतांनी एंट्री केली। थेट नळातून नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यात हा नारू आढळून आला। आपण पाहू शकता कशा प्रकारे अमृत योजनेचे नळ कनेक्शन हे नालीतून घेण्यात आलेले आहे। कारण 1 फूट जरी वर नळाचा पाईप घेतला तर लोकांना तहानेने मरण्याची वेळ आहे। थेंबभरही पाणी 1 फुटाच्या वर चढू शकत नाही। करोडो रुपये खर्च करून आणलेलं हे अमृत जल बाबूपेठच नाही तर अवघ्या चंद्रपूरकरांसाठी अनेक अर्थाने विषाचा प्याला बनला आहे। पावसाळ्याचे दिवस आहेत, अनेक आजारांचा हा अमृत काळ आणि त्यातच भरीसभर हे नालीतलं अमृत। या अमृतातून जर कोणा बालकाला विषबाधा झालीच, उलट्या जुलाब झाले तर याची जबाबदारी महानगरपालिका घेणार का, हा प्रश्न येथील नागरिकांनी विचारला आहे। एकीकडे चंद्रपूर महानगरपालिका पावसात डेंग्यू मलेरियासाठी शासकीय उपक्रम राबवते, नागरिकांना कूलरमध्ये घरातील टाकीत पाणी साठवू नकाचे सल्ले देते आणि दुसरीकडे हीच पालिका नागरिकांना नालीतून अमृत पाजते। याला काय म्हणायचं? यासाठी पालिकेकडे काही ठोस उपाययोजना आहे का, असे एक ना अनेक प्रश्न येथील नागरिकांनी उपस्थित केले आहे।